अविनाशचा मृत्यू, अनुप्रिया समोर येणार नवीन आव्हान, अनुप्रियाचं व्रत वाचवू शकेल का अविनाशचा प्राण? मी संसार माझा रेखिते या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे. अनुप्रिया आणि अविनाश मधले सगळे मतभेद मिटतात आणि त्यानंतर ते दोघेही डिनर होऊन घरी येत असतात. त्याच वेळी दोघांचा होतो अपघात आणि त्यामध्ये अविनाश गंभीर जखमी होतो. त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होतात, पण तो उपचारांना अजिबात रिस्पॉन्स करत नसतो. त्यामुळे डॉक्टरही अनुप्रियाला म्हणतात की अविनाश कसलाही रिस्पॉन्स करत नाही आहे. अविनाशमुळे आता अनुप्रियाची नवीन आव्हानं वाढत चाललेली आहेत. अनुप्रिया देवाला प्रार्थना करते. अनुप्रिया खचलेली असते तेव्हा जोगतीन तिथे येते आणि अनुप्रियाला म्हणते की पोरी तू चिंता करू नकोस. नवऱ्याला वाचवायचं असेल तर महादेवाच्या पिंडीवर 108 बेलपत्र अर्पण कर आणि हे व्रत मनापासून पूर्ण कर. तुझ्या नवऱ्याचा जीव नक्कीच वाचेल. आणि जोगतीने सांगितल्याप्रमाणे अनुप्रिया हे व्रत पूर्ण करण्यासाठी मंदिरात पोहोचते सुद्धा. गुडघ्यावर बसून पायऱ्या चढून महादेवाच्या पिंडीपर्यंत पोहोचते अनुप्रिया आणि त्यानंतर ती तिचं व्रत पूर्ण करायला सुरुवात करते. तर सध्या तरी एकीकडे अविनाशचा जीव धोक्यात आहे, तो कसलाही रिस्पॉन्स देत नाही आहे आणि दुसरीकडे अनुप्रियाने आता अविनाशसाठी व्रत केलेलं आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. अनुप्रियाचं हे व्रत अविनाशचं प्राण वाचवू शकेल का? तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.